रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही मेथीचा झणझणीत असा झुणका कधी बनवलेला आहे का? आज आपण बनवणार आहोत, तर लगेच वेळ न घालवता सुरुवात करूयात. इथे 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपणाला अर्धी वाटी बरोबर मोजून दही टाकायचं आहे. कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता दही आणि बेसन पीठ आपण एकत्र करून घेऊयात मिक्स छानपैकी. हे एकदा व्यवस्थित मिक्स झालं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत किंवा ज्या गुठळ्या असतात त्या फोडून घ्यायच्या. त्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं बरोबर मोजून 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. जर तुम्हाला थोडा पातळ झुणका किंवा पिठलं बनवायचं असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पाव वाटी, आणि जर घट्ट करायचं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करा. त्यानंतर कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. पाव चम्मच मोहरी टाकायची आणि पाव चम्मच जिरे टाकायचे आहेत. हिंगसुद्धा पाव चम्मच टाकून घ्यायचा, म्हणजे त्याने काय होतं, बेसन पिठाला छान चव येते. त्यानंतर मी इथं 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून तो ठेचा बनवलेला तो इथं भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. मिरचीचा मिरचटपणा गेला की त्याच्यामध्ये आपल्याला इथं कढीपत्त्याची 3 ते 4 पानं टाकायची. त्याने सुद्धा पिठल्याला चव छान येते. आणि पाव चम्मच हळद टाकून घेतलेली आहे इथं मी. कांदा टाकून पिठलं बनवलं जातं, पण मी इथं कांद्याचा वापर न करता लसूण आणि मेथी वापरून पिठलं बनवत आहे. स्वच्छ धुवून बारीक चिरून 1 वाटी मी मेथी घेतलेली आहे इथं. ती सुद्धा भाजून घ्यायची आहे. मिनिटभर छान परतली तर मऊ होते. त्यानंतर ना इथं थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली ती सुद्धा सोबत भाजायची, म्हणजे छान पिठल्याला सुगंध येतो. मेथी छान मऊ झालेली आहे आणि आपण जो बेसन आणि दह्याचा घोळ बनवलेला होता तो आता ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा एका हाताने आणि एका हाताने मिक्स करायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी बारीकच ठेवायचे, नाहीतर लगेच गुठळ्या व्हायला लागतील. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच आपणाला हे पिठलं किंवा झुणका आहे तो शिजवून घ्यायचा आहे. जेव्हा आपल्याकडे भाजीला घरात काय नसेल किंवा काही समजत नसेल तेव्हा तुमच्याकडे जरी थोडंसं बेसन आणि मेथी असेल तर तुम्ही असं हे मेथीचं पिठलं झुणका बनवू शकता. चवीला सुद्धा खूप छान लागते आणि बनवायला सुद्धा सोपी रेसिपी आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की मेथी टाकली तर कडू वगैरे होईल का? अजिबात कडू होत नाही, कारण आपण याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे मेथीचा जर काही थोडाफार कडवटपणा असेल तो निघून जातो आणि खूप छान रेसिपी बनते. तर तुम्ही सुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये असं हे मेथीचं झणझणीत पिठलं किंवा झुणका नक्की ट्राय करून बघा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही रेसिपी बघता तुम्हाला आवडते किंवा नाही हे तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगत जावा. आणि रेसिपी बघितल्यानंतर ना एक लाईकसुद्धा जरूर करत जावा. खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ बनवण्यासाठी, तर तुम्ही एक लाईक जरूर रेसिपीला करत जावा. त्यानंतर आता आपल्याला इकडं फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी मी इथं कढण्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि बारीक चिरलेला लसूण 8-10 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याची फोडणी द्यायची आहे. कांद्याचा वापर न करता आपण इथं फक्त पिठल्यासाठी लसणाचा वापर केलेला आहे आणि त्याची चव अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हो, हे पिठलं किंवा झुणका तुम्ही भाताबरोबर, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत, बाजरीच्या, ज्वारीच्या कशासोबतही खाऊ शकता. खूप भारी लागतो. पारंपरिक पद्धतीने तशी ही रेसिपी जुनीच आहे. माझी आजी हे असं पिठलं बनवत होती. कधी काही भाजीला नसेल त्यावेळेला हमखास हे पिठलं घरात बनलं जायचं आणि आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा रेसिपीला लाईक जरूर करायचं आहे.